श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही पाहत आहात स्मिताज लाईफस्टाईल आणि मी स्मिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सकाळचे वाजलेत 5:45. घड्याळावर जाऊ नका, घड्याळ 10 मिनटं पुढं आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर बघा, सगळेजणच पहिल्यांदा उठल्या उठल्या हातात झाडू घेत असतील, कारण मेसी घर कोणाला आवडतं. घरामध्ये जर धूळ साठलेली असेल आणि सगळा केरकचरा पडलेला आहे आणि आपल्याला सकाळी उठल्या उठल्या फ्रेश पाहिजे असते वातावरण, म्हणून आपण सगळेजणच सुरुवातीला उठल्या उठल्या पहिल्यांदा झाडू हातात घेतो. तसं तर मी सकाळी 5:30लाच उठते, पण बघा उठल्या उठल्या प्रत्येकाचंच एक रुटीन ठरलेलं असतं. तसं माझंही फ्रेश होणे, ब्रश वगैरे करणे, फेसवॉश करणे, त्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा गरम पाणी घेते आणि मग त्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात होते. आणि क्लिनिंगनंच माझ्या दिवसाची सुरुवात होते, कारण मलासुद्धा असं मेसी घर आवडत नाही. आणि मी खरं सांगू का, मी जॉब करते आणि संध्याकाळी मला तसं क्लिनिंग करायला मिळत नाही, कारण मला यायला घरी वेळ होतो आणि म्हणतात ना संध्याकाळची झाडू फरशी करायची नसते, त्यामुळे मी संध्याकाळी काहीच करत नाही आणि मग सकाळी असं सगळं मेसी पडलेलं असतं. मग त्यामुळं मला सकाळी उठल्या उठल्या पहिला हे सगळं आवरायची फार इच्छा होते आणि ते नाही आवरलं तर मग मला कामच सुचत नाहीत आणि माझी कामं पण आवरत नाहीत. मग त्यासाठी मी इथं करायला घेतले. सगळ्यात पहिल्यांदा मी हॉल झाडायला लागले. तर हॉलमध्ये बघा, हे माझे DIY केलेले सोफे आहेत आणि माझ्याकडे रेडीमेड सोफा नाही आहे, अजून तो यायचं बाकी आहे. तर हे जे काही बनवलेले आहेत ते मी घरीच बनवलेले आहेत. एक सुतार बोलवून माझ्याकडे 1-2 टेबल होते, त्या टेबलला मी छोटं केलं आणि त्याचे मी DIY सोफे बनवले. आणि आता बघा कसं हॉलचा लुक पण चांगला दिसायला लागला आहे. तशा पण चेअर होत्या आपल्याकडे, पण चेअरवरती तसा तेवढा लुक चांगला वाटत नव्हता हॉलचा, म्हणून मग मी माझंच डोकं लढवून हे अशा पद्धतीने DIY सोफे बनवलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी सगळं व्यवस्थित आता झाडून घेत आहे. संध्याकाळी आल्यानंतर रात्रीचं रुटीनसुद्धा माझं फारच बिझी असतं, कारण मला संध्याकाळी आल्यानंतर सोमचा अभ्यास पण घ्यायचा असतो आणि माझं पण यूट्यूबचं बरंच काम पेंडिंग असतं. त्यामुळे मग ज्या हॉलमध्ये मी बसलेले असते ना, तर त्या ठिकाणी त्या वस्तू तिथेच पडतात, कारण मग रात्री झोपायला लेट होतो. मग परत 11च्या पुढे पण झोप झाली नाही तर मग अवघड होतं सकाळी, म्हणून मग आम्ही सगळेच 10:30 वाजता सगळं आवरून आम्ही झोपून जातो आणि मग जे काही असेल ते जिथल्या तिथं असतं. मग सकाळी मात्र उठल्यानंतर घर शांत असतं, कारण ते दोघे पण झोपलेले असतात, त्यामुळे मला माझं आवरायला फ्री स्पेस मिळालेली असते. तर इथे बघा, सोहमनीसुद्धा स्टडी करून झाल्यानंतर सगळे बुक्स असे अस्ताव्यस्त ठेवलेले होते. ॲक्च्युली त्याला सवय लावलेली आहे, पण रात्री थोडी त्याची तब्येत ठीक नव्हती ना, त्यामुळे त्यानं ते भरलेलं नव्हतं. मग त्याची बॅगसुद्धा मी अशी भरून ठेवली. टेबलसुद्धा मी स्वच्छ करून घेतला. आणि कसं आहे, मी खेडेगावामध्ये राहते आणि खेडेगावामध्ये मेड लावणं तितकं सोपं नाही आहे, कारण कसं आहे ना, इकडे सगळेजण शेतीतले कामे करतात आणि बऱ्यापैकी मेड कोण सापडत नाही. आणि मी ज्या ठिकाणी राहते ना, तर माझं फार्म हाऊस आहे आणि मी शेतामध्ये राहते, त्याच्यामुळे कसं आहे, गावभागापासून आमचं घर खूप लांब असल्यामुळे लोकांना ये जाणं करण्यासाठी गाडीचीच गरज लागते. पायी चालत येणं आणि मग घराची कामं करून जाणं, तर त्यामुळं पॉसिबल होत नाही. बरेच जण ह्यासाठी नकार देतात आणि काही जणांच्या मनामध्ये न्यूनगंडसुद्धा असतो की ह्यांच्या घरामध्ये काम करणं म्हणजे आपल्यासाठी ते कमी यायचं, त्यामुळे बऱ्यापैकी इकडे मेड कोण सापडतच नाही, त्यामुळे स्वतःचं काम स्वतःलाच करावं लागतं. तर चला, तुमच्याशी बोलत बोलत मी आतली देवघर आणि सोहमची जी स्टडी रूम होती ती पण मी स्वच्छ करून घेतली. त्याच्यानंतर मी आलेले आहे बाहेर पोर्चमध्ये. तर हे तुम्ही म्हणत असाल हे काय आहे, तर हे कॅन आहे दुधाचं. आपलं मिल्किंग फर्म आहे आणि आपलं नाही म्हटलं तरी रोजचं मिल्किंग प्रोडक्शन होतं, तर त्याच्यासाठी ते दिलेलं आहे डेअरीने खास आपल्यासाठी. तर त्याच्यातून आपण दुधाची साठवण करतो आणि ते दूध आपण विकायला पाठवतो. त्यानंतर मग मी पोर्च सगळं झाडून घेतला. तसं तर इथं पाणी मारून पोर्च धुत असते मी रेग्युलर, पण आता सध्या काय झालं ना, मी ज्या ठिकाणी बसलेली आहे ना, त्याच्या बॅक साईडला एक कडबाकुट्टी मशीन आहे, म्हणजे जिथे गाईचा चारा बनवला जातो, तर तिथे ते असल्यामुळे आपण तिथे पाण्याचा वापर करू शकत नाही. जर पाणी वगैरे गेलं तर शॉर्ट सर्किट होऊन शॉक लागण्याची भीती आहे, म्हणून मग मी थोडं थोडं पाणी मगाने घेऊन ती फरशी अशीच पुसून देते. ती सध्या तरी पाणी मारून आम्ही धुतलेली नाही आहे. आणि मग त्यानंतर राहिला प्रश्न हा म्हणजे बाहेरचा. तर या ठिकाणी अजून फरशा घालून घेतलेल्या नाही आहेत, आपल्याला फरशा घालून घ्यायच्या आहेत. आणि तर अशा पद्धतीनं मग ते अंगण स्वच्छ करून घ्यायला लागले. अंगणामध्ये मी जसं खेडेगावामध्ये सडा टाकतात ना, म्हणजे कशाचं माहिती आहे का, गोबरचा, गाईचं जे गोबर असतं ना त्याचा सडा टाकला जातो बघा, त्या पद्धतीने मी दरवेळेस सडा टाकते. पण आज कसं आहे, वेळ नव्हता माझ्याकडे आणि मला आज गडबड पण होती, सकाळी लवकर जायचं होतं, त्यामुळं मग मी आज फक्त पाण्याचा सडा मारला. पण बऱ्यापैकी आम्ही आठवड्यातून एकदा, रविवारी वगैरे किंवा 15 दिवसातून एकदा तो गोबरचा सडा लावतो, कारण त्याच्यामुळे काय होतं की धूळ येत नाही आतमध्ये. तर आतमधल्या सगळ्या दुसरी एक बेडरूम आहे आणि किचन रूम, ह्या दोन्ही रूम झाडून घेतल्या आणि मग अंघोळीला पाणी गरम करायला इलेक्ट्रिक शेगडीवरती ठेवलं आणि मग मी आता चालले आहे वॉकिंगसाठी.
चालल्यामुळं काय होतं तर चालण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन फायदा आहे तो म्हणजे कोणता, तर आपल्याला दिवसभर कंटाळा येत नाही आणि फ्रेश फील होतं. त्यानंतर सकाळची ताजी हवा, सकाळच्या ताज्या हवेमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढलेली असते आणि ऑक्सिजन चांगला आपल्याला घेता येतो. प्रदूषणमुक्त हवा असते ती आणि त्यामुळे आपल्याला बॉडी वेटसुद्धा मेंटेन राहायला मदत होते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आपल्याला भविष्यामध्ये BP किंवा शुगरचा त्रास होण्यापासून आपण लांब राहतो. आणि जर आपल्याला असेल सुरू आत्ता सध्या तरीसुद्धा आपला BP मेंटेन राहण्यासाठी मदत होते. स्वतःसाठी सकाळी थोडासा वेळ तर आपल्याला द्यायलाच हवा. मी तर अशी मस्त गाणी लावते सकाळी सकाळी आणि वॉकिंग करायला जाते. त्याच्यामुळे माझा मूडसुद्धा फ्रेश होतो. हां, थोडंसं थकायला होतं आल्यानंतर, मग थोडा वेळ बसायचं, थोडासा मानेचा एक्सरसाइज, कारण मला थोडा स्पॉन्डिलायटिसचा त्रास जाणवतो ना, गाडी चालवते त्यामुळं. तर त्यामुळे थोडंसं मानेचा एक्सरसाइज, हातांचा एक्सरसाइज करते. बाकी स्ट्रेचिंग वगैरेसुद्धा करते, पण मी आता इथे शूट करून तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. ह्याच्यानंतर मी प्राणायाम, योगा करते आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून मग मस्त असं फ्रेश होऊन किचनमध्ये येते. तर किचन आम्ही रात्रीच स्वच्छ केलेलं असतं, पण तरी पण एकदा सकाळी पारोसा कापड म्हणून मी ते थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन शिंपडून शेगडीवर कापड मारून घेते आणि त्याच्यानंतर मग किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घेते. कारण बघा, रात्री काही पण फिरलेलं असतं, आपल्या माघारी काय झालेलं माहिती नसतं. त्यामुळं हे सगळं एकदा परत स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग जिथून आपल्या दिवसाची सुरुवात होते, एवढा चांगला स्वयंपाक होतो, एवढं मस्त हेल्दी जेवण आपल्या पोटामध्ये जातं, तर त्याची तर पूजा झालीच पाहिजे. तर त्यामुळे मी रोज असं शेगडीची पूजा करते, ओवाळते. कधी हळदी कुंकू लावून वगैरे सागर संगीत पूजा करते, पण आज गडबड होती त्यामुळे फक्त मी कापूर लावून ओवाळलं होतं आणि मग सूर्यदेवाची पण पूजा केली, म्हणजे नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज कडधान्याची रेसिपी करणार होते. रोज भाज्या खाऊन कंटाळा आलेला, मग थोडंसं सोहमला पण आवडतं म्हणून मी त्याच्यामध्ये मूग घातले, भिजवून ठेवलेले रात्री, ते शिजायला ठेवले कुकरमध्ये आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडे मी मशीन लावून घेतली. त्यानंतर रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट होते, सगळे मिक्स ड्रायफ्रूट होते, त्याची मी स्मूदी करून घेते जी हेल्दी असते आपल्या शरीरासाठी. तर त्याच्यामध्ये मी ते भिजवलेले ड्रायफ्रूट घातलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये दोन वाटी दूध घातले, मध घातलं आहे थोडासा आणि मग हे जे काही नंतर घातलं ते मखाण्याची पावडर होती. तर मस्त असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि थोडंसं डेकोरेशनसाठी मग त्याच्यावरती चॉकलेट सिरप घातलं आणि मग ते तिघांसाठी मी तयार करून घेतलं आणि खूप मस्त अशी हेल्दी स्मूदी झालेली होती. बघा, इकडे मी हे सगळं करेपर्यंत कुकरसुद्धा थंड झालेला होता आणि आता मी बाकी काही घेत नाही. सकाळी गरम पाणी घेतल्यानंतर डायरेक्ट स्मूदी घेतली आणि मग त्याच्यानंतर कुकर थंड होईपर्यंत म्हटलं चला उंबऱ्याची पूजा आणि रांगोळी उरकून घेऊया. तर मग इथं मी पौर्णिमेला आणि अमावस्येला दर गुरुवारी मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करते, पण इतर वेळेला मात्र अशीच रांगोळी काढते. तर उंबऱ्यावरती पण अशी मस्त लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यानंतर समोरचं परत एकदा मी स्वच्छ पुसून घेतलेलं. आपण घरामध्ये एंट्री करत असताना डाव्या बाजूने आणि घरातून बाहेर पडत असताना उजव्या बाजूला कधी पण रांगोळी काढायची असते, मधोमध नाही काढायची, कारण मग ती तुडवली वगैरे जाते. आणि बघा, मस्त असं एंट्रन्स आपण जर सजवलं, रांगोळी वगैरे केली, सकाळी सडा वगैरे मारला, तर आपल्या घरी लक्ष्मीचा वास सतत राहतो. ह्या सगळ्या कल्पना आहेत असं सगळ्यांना वाटतं, पण खरं आहे ते सगळं. पूर्वीची लोक बघा सांगायचीत आपल्याला की उंबरा रांगोळी कर, आणि पूर्वीच्या बायकासुद्धा बघा सकाळी पहाटे उठून सडा रांगोळी करायच्या आणि तुळशीची पूजा करायच्या. तर सकाळी किती फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब्स यायचे. आणि आत्तासुद्धा तुम्ही करून बघा, तर किती फ्रेश वाटतं सकाळी आणि दिवसभर आपला एंट्रन्स खूप छान राहतो. आणि म्हणजे लक्ष्मी मातेलाच प्रसन्न करायलासाठी कशाला, स्वतःसुद्धा आपण प्रसन्न होतो. बघा, पाहुणे येणार म्हणून आपण किती सगळं सागर संगीत करत असतो, मग घरच्या लक्ष्मीला आपण बोलवण्यासाठी का नाही असं करू शकत. तर बघा, इथे मी तुळशीची सुद्धा पूजा करायला लागले. तुम्ही म्हणाल ही अशी काय तुझी तुळस, तर मी कुंडीमध्ये तुळस लावली होती, पण काय माहिती ती तुळस कुंडीमध्ये येतच नाही आणि तिला तिथंच यायचं असतं, तर ती तिथे आपोआप आलेली होती आणि त्यामुळेच मी तिला तिथं विटांचं वगैरे हे केलेलं होतं. आणि पाणी वगैरे घालत नाही, कारण मग देवपूजेचं पाणी जे असतं ना ते केमिकलयुक्त असतं, कारण आपण जे काय हळदी कुंकू वापरतो तर ते पाणी तुळशीला गेलं तर तुळस खराब होते, म्हणून मी पाणी संध्याकाळी शक्यतो घालते. आणि अशी पूजा झाल्यानंतर मग मी किचनमध्ये आले. कुकर शांत झालेला होता,
म्हणजेच थंड झालेला होता. त्यानंतर मग मी फोडणी दिली, कांदा, त्यानंतर चटणी, कोल्हापुरी तिखट, मीठ, हळद एवढंच घातले, बाकी काही जास्त घातलेले नाही आहेत मसाले. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि जे काही आपण उकडलेले जे उसळ होते ते घालून मस्त अशी उसळची भाजी बनवलेली आहे. तर भाजी झाल्यानंतर लगेच चपात्या करायला घेते. आता पीठ काही मी मळलेलं नव्हतं आज, रात्रीचंच पीठ थोडं शिल्लक होतं, फेकून देण्यापेक्षा फ्रीजला लावून ठेवलं होतं आणि आता म्हटलं चला त्याच्यात चपात्या बनवूया. त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. साईड बाय साईड पलीकडच्या साईडला मी सोहमला देवपूजा करायला सांगितली होती, तर तो देवपूजा करत आहे आणि मग त्याचा टिफिन करायचा होता म्हणून मी इथं फास्टमध्ये चपात्या तयार करून घेत आहे, कारण त्याची स्कूल बस 9:15ला येते. तर जे मी सकाळपासून तुम्हाला दाखवलं तर ते 5:45 वाजल्यापासून आत्ता ही टायमिंग 8:45ची आहे. इथपर्यंत एवढी सगळी कामं झालेली आहेत. इकडे मी मशीन लावलं होतं, ते मशीनसुद्धा पूर्ण झालेलं होतं, कपडे धुवून झालेली होती. आणि राहिला प्रश्न फरशीचा, तर फरशी काही मी रोज पुसत नाही, फक्त आठवड्यातून एकदा रविवारी किंवा शनिवारी पुसते. सकाळी फक्त चपाती भाजी करते, भात आमटी करत नाही. तर स्वयंपाकघरामध्ये कोणताही पदार्थ बनवून झाला की तो सगळ्यात पहिला स्वामींना नैवेद्य जातो. तर इथे सोहम स्वामींसाठी नैवेद्य घेऊन आलेला आहे आणि तो नैवेद्य दाखवत आहे. ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही चूक वाटली तर लहान मुलगा आहे, समजून घ्या. त्याला त्याच्या पद्धतीनं त्याला शिकवलेलं होतं, त्या पद्धतीनं त्यानं ते नैवेद्य दाखवलेलं आहे. त्यानंतर माझ्या झालेल्या आहे तिथं चपात्या करून. त्याच्यानंतर परत एकदा मी ओटा सगळा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग सोहमचा टिफिन भरून देते. स्वयंपाक करताना ज्या काही वस्तू बाहेर काढलेल्या होत्या त्या सगळ्या लगे हात जागच्या जागेला ठेवून परत एकदा सगळं क्लीन करून घेते, जेणेकरून संध्याकाळी मी जेव्हा ड्युटीवरून परत येते तेव्हा मेसी ओटा मला अजिबात आवडत नाही आणि मग काम करायलासुद्धा नको वाटतं, फार कंटाळा येतो. तर त्यासाठी मी ओटा असा स्वच्छ आणि एकदम नीटनेटका ठेवून जाते, जेणेकरून संध्याकाळी आल्यानंतर मला तो तसाच मिळेल. त्यानंतर नाश्ता बनवते. तर सोहम इथे नाश्ता करत नाही, त्याला सकाळी चपाती भाजीच देते. तर स्वामींना जो नैवेद्य दाखवलेला होता तोच नैवेद्य तो ग्रहण करतो, म्हणजे त्याच्यावरती तो आशीर्वाद राहील, मी त्यालाच देते. आणि मग त्याच्यानंतर तो नाश्ता वगैरे करून झाला की मग माझी देवपूजा उरकते. देवपूजा म्हणजे काय, तर मी फक्त इथं नामस्मरण करते, तारक मंत्र म्हणते आणि स्वामी जप करते. इतर वेळेला मी स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पण वाचते, पण आज नाही शक्य झालं मला, त्यामुळे मी फक्त इथं स्वामी समर्थ महाराजांचा जप करत आहे. कधी कधी जपमाळसुद्धा जपते, पण बघा घाई गडबडीत आपल्याला ह्या सगळ्या सेवा होत नाहीत. तर मला जेवढं जमतं तेवढं ते मी करत असते. काही नाही झालं तर फक्त 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ असा जप करते आणि 3 वेळा तारक मंत्र म्हणते. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञेविन काळही नाणे त्याला, खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होशी द्यावीन तू स्वामी भक्त. महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती. तर नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते, याच्यामुळे माझं माइंड एकदम फ्रेश राहतं, पॉझिटिव्ह राहतं आणि मेन म्हणजे त्रास होत नाही कोणत्या गोष्टीचा. असं वाटतं की नेहमी स्वामी आपल्यासोबत आहेत. तर त्यानंतर सगळे कपडे जे काही होते धुतलेले ते सगळे मी उन्हाला लावत आहे, जेणेकरून संध्याकाळी आल्यानंतर मला ते फोल्ड करून आपल्या कपाटाला लावता येतील. एकदा का राहून गेलं तर मग ते दिवसभर तसेच बकेटमध्ये पडले जातील, म्हणून गडबडीनं इथं पहिल्यांदा कपडे सुकायला टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी नाश्ता करायला घेत आहे. तर ही जी टायमिंग आहे ना, तर ती सोहम गेल्यानंतरची मे बी 9:25ची टायमिंग असेल. तर आत्ता माझा नाश्ता उरकायला लागलेला आहे. सकाळी स्मूदी पिल्यानंतर तसं पण भूक लागत नाही, त्यामुळे लाईटली काहीतरी थोडंसं खाऊन. तर सगळी टोटल कामं माझी 9:30ला उरकतात आणि त्याच्यानंतर मग मी ऑफिसला जाण्यासाठी निघते, त्याची सगळी आवरावरी करते. तर बघा, तर झाल्यानंतर मग मी मस्त असं रेडी होते ऑफिसला जाण्यासाठी. तर ऑफिसला जाण्यासाठी जे काय मला गरजेचं आहे, म्हणजेच पाणी बॉटल असेल, टिफिन असेल, ऑफिसच्या काही फाईल्स वगैरे असतील, तर ते सगळ्याची मी इथं आवरावरी करायला लागले. ते पर्समध्ये सगळं ठेवत आहे एकाच जागेला, कारण तिथं गेल्यानंतर मग मला शोधावं लागणार नाही. त्यानंतर जे काही माझं बेसिक असेल, म्हणजे वॉच घालणं असेल किंवा गॉगल वगैरे, हे सगळं मी रेडी करून ठेवते आणि मग ते घालते आणि मी निघते. तर हे होतं माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन, सकाळी 5:30 ते 9:30पर्यंत. तर या व्हिडिओमध्ये माझ्या काही चांगल्या सवयी तुम्हाला आवडल्या असतील, यापासून तुम्हाला मोटिवेट व्हायला झालं असेल, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन होतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये काय तुमचे सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मिताज लाईफस्टाईलवरील बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.